आयुष्यात प्रत्येकाला अशा कॉन्फिडन्सची गरज असतेच, जो कॉन्फिडन्स अभिनेता गोविंदा यांनी दाखवला होता. खरं तर एकेकाळी प्रत्येकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे गोविंदा आज मात्र इंडस्ट्री पासून लांब आहेत. पण मध्यंतरी त्यांनी असं काही स्टेटमेंट दिलं होतं ज्यामुळे हॉलिवूडचा दिग्गज डिरेक्टर जेम्स कॅमेरॉन यांनाही हार्ट अटॅक आला असेल. जेम्स कॅमेरॉन तेच ज्याने टायटॅनिक आणि अवतार सारखे ग्रेटेस्ट मूवी बनवले. आता मी थेट उडी मारून गोविंदावरून जेम्स कॅमेरॉनवर का आले असं तुम्हाला वाटलंच असेल, पण अशीच एक उडी गोविंदा यांनी मारली होती. तर एकदा आपकी अदालत या कार्यक्रमात गोविंदाने थेट म्हटलं होतं की हॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट अवतार मला ऑफर झाला होता. अवतार हे टायटल सुद्धा मीच सुचवलं होतं, पण एका अपंग अभिनेत्याची भूमिका होती म्हणून मी ती नाकारली. यानंतर गोविंदा भयंकर ट्रोल झाले. म्हणजे मीमर्स म्हणत होते की त्यांना अवतार नाही तर अवतार नंबर 1 वगैरे ऑफर झाला असेल. आता इतके ट्रोल झाले तरीही आपल्या स्टेटमेंटवर ते कायम राहिले. पुन्हा एकदा मुकेश खन्ना यांच्या सोबतच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी म्हटलं होतं की लंडन मध्ये जेम्स कॅमेरॉन सोबत त्यांची भेट झाली. त्याने मूवी बद्दल सांगितलं आणि मला 18 कोटी रुपये ऑफर केले, पण अंगावर रंग मारायचा होता आणि 410 दिवस शूटिंग होतं म्हणून मी ती ऑफर धुडकावून लावली. गोविंदा पुन्हा भयंकर ट्रोल झाले. त्यांच्या पत्नीने सुद्धा सांगितलं होतं की मला आजपर्यंत कळलंच नाही की गोविंदांना अवतार सारख्या चित्रपटाची ऑफर कधी आणि कशी आली होती. यानंतर डिरेक्टर पहलाज निहलानी यामध्ये उतरले आणि त्याने सांगितलं की मी गोविंदांसोबत अवतार नावाचा चित्रपट करत होतो आणि त्याचं अर्ध शूटिंग होऊन तो बंद पडला. याचं गोविंदा जेम्स कॅमेरॉनच्या अवतार सोबत का कनेक्शन लावतोय कळत नाही. त्याचं डोकं सध्या काम करत नाहीये. आता गोविंदाने असा दावा नेमका का केला कुणालाच माहित नाही आणि कदाचित ते कधी माहित सुद्धा पडणार नाही.